लागला का लागला? अरे कट केला. अगो बाई, परत लावू? लावा लावा. अहो चुकून झालं असेल. नानासाहेब. अरे अगो बाई, सुरेशराव तुम्ही. जय हो, जय हो. आई अगं नको टेन्शन घेऊस एवढं काही नाही लागलंय मला. 4-5 दिवसात ओके होईन मी अगदी. अगं पण रात्रीच का नाही कळवलंस मला? कशाला? तुला रात्रभर जाग ठेवायला काळजी करत. अगं मजेत आहे ग मी. कौतुक चाललंय, सगळे सेवा करतायत माझी. हो, तिथे सगळी सेवा करतायत, कबूल आहे. पण हे बघ, तुला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोपर्यंत चैन पडणार नाहीये मला. मी येते तिथे. मग मी येऊ नको म्हंटलंय का तुला आई? तू म्हणालीस तरी ऐकणार नाहीये मी तुझं. हे बघ, मीना बाहेर गेलीये, ती आली की तिला सांगते आणि लगेच निघते. काळजी घे ग स्वतःची. ठेवू मी फोन? हो बाय. आई तर येणार आहे. बाबांचंच काही कळलं नाही अजून. बाबा, मेघना. हो तुम्ही आलात? हो, हे काय काय करून बसलात हो तुम्ही? अहो नानांचा फोन नाही का आला तुम्हाला? त्याची गंमतच झाली. म्हणजे मी इथे देसाईवाडीतच होतो. देसाईवाडीत. आणि त्यांचा फोन वाजला. म्हणजे मी राणी काकांना भेटायला आलो होतो. तिकडे जाणार होतो मी त्यांच्याकडे, पण नानासाहेबांचा फोन वाजला. मग म्हटलं घ्या कशाला, फोन असा घेऊन समोरच उभा राहिलो त्यांच्या. जय हो म्हटलं. पण पण हे काय हो हे? अहो काही गंभीर नाहीये हो बाबा. काय नाही, स्टूलवर चढून छोले काढत होते, स्टूल सटकलं आणि पडले. बाबाजींचं लक्ष आहे हो. बाबाजींचं लक्ष आहे म्हणून हे एवढ्यावर तरी निभावलं. बाबाजी लक्ष असू द्या, एवढं पण नका होऊ द्या हो त्यांना. अहो विशेष काही नाही हो बाबा. आधारासाठी लावलंय ते स्लिंग, बाकी काही नाही. अगदी बरी आहे मी. अजिबात काळजी करू नका. नाही नाही, पण तरी तुम्ही काळजी घ्या हो. तुम्ही काळजी घ्या बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. बाबा कसे आहात तुम्ही? वाईट आहे हो मी. माधवी सोडून गेल्या ना मला. कसं असणार मी? खूप म्हणजे खूप त्रास दिलाय हो मी त्यांना. म्हणजे सतत मी माझ्यामध्येच गुंग असायचो. आजूबाजूला कोणी आहे, माधवी आहेत की नाही, मला काही कशाचं भानच नसायचं हो. मी स्वतःभोवतीच माझं आयुष्य झालं होतं. पण आता कळतो, आता आता एकटा आहे ना मी, तेव्हा आता कळतो की माधवी चारी बाजूनी घर आणि मला सांभाळत होत्या हो. बाबा प्लीज चेअर अप. आणि सगळं व्यवस्थित होईल. होणारच आहे सगळं व्यवस्थित. मला सांगा, तुम्ही दिवसभर काय करता? सगळ्यात आधी सकाळी मी जेव्हा उठतो ना, तेव्हा आरशासमोर उभा राहतो आणि स्वतःलाच बुगू 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 असं म्हणून घेतो हो. शिक्षा म्हणून. आणि मग मग माझी दिवसभर लढाई असते. कोणाबरोबर विचारा. डाळी बरोबर, तांदळाबरोबर, भाज्यांबरोबर खूप खूप लढाई होते आमची जोरदार. आणि मग क्वचित कधीतरी खिचडी नावाचा एक प्रकार बनतो. कधी करपलेली असते, कधी कच्चेच असतात तांदूळ, कधी भाज्या शिजत नाहीत, पण काहीतरी असं सगळं एकत्र करून मी करतो. आणि आपली शेजारची निशू, ती येते ना, एवढ्या सगळ्या तिच्या बाहुल्या घेऊन, सगळा पसारा घेऊन येते ना. निशू? हो हो कोणती निमकरांची नात? हो हो. अहो पण बाबा तुम्ही. हो हो हो, म्हणजे मला आधी त्यांचा खूप राग यायचा. मला अजिबात आवडायच्या नाहीत त्या. म्हणजे माधवींनी त्या निशूचं कौतुक केलं ना की माझं डोकंच फिरायचो. मी त्यांच्यावरच रागवायचो. पण खरं सांगू का हो, त्या आता रोज येतात ना आणि माझ्या बरोबर
खेळतात ना माझं माझं मन रमतो. आणि त्यांचं ते असं बोबलं बोबलं बोलणं ऐकून ना खूप खूप बाबाजी खरंच हो खूप खूप शांती मिळते हो मनाला. बाबा ओ, काय सांगताय काय तुम्ही? होय हो. माझा तर विश्वासच नाही बसत आहे. हे सगळं तुम्ही करता खरंच? पण आता काय करणार हो, काय उपयोग काय हो या सगळ्याचा. माधवी सोडून गेल्या ना. नाही म्हणजे त्यांनी जे केलं ते योग्यच केलं हो. बाबा प्लीज नका ना हो असं बोलू. आणि आता बदलला आहात ना तुम्ही, मग सगळं असो असो. हे बघा तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा तुम्ही काळजी करू नका. बाबाजींचं लक्ष आहे तुमच्यावर. हा माझ्यावर सुद्धा आहे. हा सगळं नीट होणार. तुम्ही आता ना फक्त तुमची स्वतःची काळजी घ्या. जावई बापूंची काळजी घ्या. सासू सासऱ्यांची काळजी, ह्या सगळ्या घराची काळजी घ्या. बाबाजी लक्षात असू द्या बाबाजी. हा मी आता जातो कोणाकडे? राणे काकांकडे, त्यांच्या ड्युटीवर. हा खुश राहा खुश राहा. जय हो बाबाजी. लक्षात असू द्या बाबाजी. जय हो. बाबा कुठल्या तरी वेगळ्याच माणसाशी बोलते असं वाटत होतं मला. देवा हे सगळं दिसू दे आईला. अगो बाई, सुरेशराव कुठे गेले? अहो ते राणे काकांकडे गेलेत, त्यासाठीच आलेत ते. हो का? हम्म. चला आपल्या पथ्यावरच पडलं. हम्म. बरं आई येते ना? हो म्हणजे फोनवर येते असं म्हणाली तर बघूया. अगं तुझ्या हाताचं सांगितलंय ना, त्यांना चैनच पडणार नाही बघ. येतीलच त्या. माई सगळं होईल ना हो ठीक? होणार होणार. नक्की होणार. घ्या. आज काय एकदम सरबत स्पेशल माझ्यासाठी? नाही हो, सुरेश रावांसाठी केलं होतं. अगं मग त्यांच्या बरोबरच बसून घेतो ना बाहेर गप्पा मारत. अहो पण ते घरात तर असायला हवेत. ते गेलेत राणे काकांकडे. काय सांगतेस काय? मग अलीकडे मैत्री झाली ना त्यांच्या बरोबर. बर नक्की ना? नाही तर एखादा नवीन मंत्र देऊन यायचे. नाही मला म्हणाले राणे काकांची तब्येत बघून येतो म्हणून. बर बर. बदल झालाय हो त्यांच्यात थोडासा. नाही हा तात्पुरता आहे का कायमचा आहे? नाहीतर माधवीताई सोडून गेल्या आहेत म्हणून गाडी रुळावर आली आहे खरी, त्या परत आल्या की परत डिरेल व्हायची. हो ना. नाही पण आता खरं काय ते माधवी ते आल्यावरच कळेल ना. पण काही म्हणा, तुमची पावभाजी आणि आपल्या अर्जुची प्रश्नावली कामी आली एवढं मात्र खरं. काय आहे त्यांना एकटं सोडणं जरा धोकादायक होतं ग. गाडी भरकटली असती ना. मध्ये मध्ये एकटेपणा आणि मध्ये मध्ये आपलं ज्ञानामृत, दुहेरी ट्रीटमेंट लागू पडली म्हणायची. हो अगदी खरंय. माई मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते. मला आणायचंय काय काय. बर. अगं पण तू एकटीच का चालली आहेस? अर्जुला घेऊन जा की बरोबर. विचारते मी अर्चनाला. कधीपर्यंत याल घरी? मुलं येईपर्यंत येईन परत. बर. निघू? हो जा, जपून जा. काय ग तिचं काय बिनसलंय? नाही बोलत आपल्याशी होती पण तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं. अर्चू चल मार्केटला येतेस? काय ग चेहरा का पडलाय असा तुझा? काय करणार, आमच्या आहोंची कट्टी झालीये ना. अच्छा तरीच हा डायनिंग टेबलवरती सतीशने जेव्हा उखाणा घेतला ना तेव्हा तो मला उखाणा कमी आणि टोमणा जास्त वाटला. मी म्हणाले पण की नाही मला काही कळलंच नाही, कारण मला खरंच काही कळलं नाही की असा उखाणा का घेतला त्याने. अय्या म्हणजे तो खाली काहीतरी विचित्र वागला हे तुला कळलं का? अगं अर्थातच. नाही पण ही कट्टी झालीये कशावरून? अगं तेच जे आता चालू आहे प्रकरण. ते ईमेल अकाउंटचा पासवर्ड वगैरे विचारला ना. नाही म्हणजे तोपर्यंत सगळं ठीक होतं.
पण मी त्याच्या पुढची स्टेप घेतली. त्याच्या मोबाईलवरचे सगळे मेसेजेस चेक केले. शाब्बास, कमाल आहे हा अर्चू तुझी. काय गरज होती तुला त्याच्या मोबाईल मधले मेसेज चेक करायची? पण अगं जर चेक केले तर काय प्रॉब्लेम होता? आणि असं माझ्यापासून लपवण्यासारखं काय आहे ना? अगं तसं नसतं अर्चू. अगं नाही आवडत काही लोकांना त्यांना न विचारता त्यांच्या मोबाईल मधले मेसेजेस चेक केलेले. आणि असं मोबाईल मधले मेसेज चेक करणं म्हणजे त्या माणसावर संशय घेण्यासारखं आहे ना अर्चू. बरं जाऊ दे, तो की नाही वादाचा मुद्दा आहे. मला सांग, हे कट्टी प्रकरण काय आहे? हो सांगते ना, मी सगळे मेसेजेस वाचले. त्यातल्या काही मेसेजेस मध्ये आय लव्ह यू, आय मिस यू असं लिहिलं होतं. काय सांगतेस काय? आणि ज्या नंबर वरून हे मेसेजेस आले होते ना, हं. तो नंबर माझी प्रिया अशा नावाने सेव्ह केला होता सतीशने. बापरे, मग? बघ, बसला ना शॉक तुला? बसला ना? मला सुद्धा असाच शॉक बसला होता जेव्हा मी हे सगळं पहिल्यांदा बघितलं तेव्हा. मग पुढे? मग पुढे काय? सतीशने माझाच नंबर माझी प्रिया म्हणून सेव्ह केला होता ग. अर्चू, धन्य आहे तू, खरंच धन्य. काय काय गोंधळ घालून ठेवतेस ग? काय करू अगं? हे बघ, म्हणजे जेव्हा हे सगळं पहिल्यांदा मला कळलं ना, तेव्हा खरंच खूप त्रास झाला गो मला. आणि काहीही चेक न करता उगाच त्याच्यावर इतकी भडकले मी, इतकी संतापले. वर असंही म्हणाले की तुला काय वाटलं मी काय साधी सुधी रडत बसणारी ती मुलगी नाहीये, आण तो फोन, करतेस त्या प्रियाला फोन. असं करून नंबर डायल केला तर माझाच फोन इथे पडला होता, तो वाजायला लागला. कमाल आहे. टाळ्या कसल्या देतेस, टाळ्या कसल्या देतेस? जरा सिरियसनेस नाहीये ना विजया तुला? सॉरी 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 सॉरी. हा, मग पुढे काय झालं? तेव्हापासून जो सतीशचा फुगा आहे ना, तो फुगाच आहे का अजूनही. आता असं झालंय ना, कुठे त्या प्रश्नावळी आणि काय ते लग्नाचं रेटिंग बिटिंग मध्ये अडकले देव जाण. हे सगळं फार सिरियसली घ्यायचं नसतं सगळं अर्चू. कसं असतं ना, प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येक नातं वेगळं असतं, नवरा बायकोंचे स्वभाव वेगळे वेगळे असतात. आता एकच नियम सगळ्यांना कसं लागू होईल अर्चू, हो की नाही? काय करायचं, गंमत म्हणून वाचायचं, क्ल्यू घ्यायचा आणि सोडून द्यायच्या अशा गोष्टी. तू ना हे सगळं फार सिरियसली घेतलंस बावळडासारखं. बरोबर बोलतेस तू. हे पण आता हे तुझं ज्ञानामृत नंतर दे ना मला. आधी सांग, सतीश बोलेल का माझ्याशी? हो, बोलेल. कारण तुला सांगू का, तुझ्या आणि सतीशच्या लग्नाचं जे रेटिंग आहे ना, ते खूप हाय आहे. अय्या खरंच? जय बात. टाळ्या कसल्या देतेस? सतीशचा रुसवा कसा काढायचा त्याचा विचार कर आधी. अय्या हो ग. काय करतेस आता? परत एक नवीन साडी वगैरे नेसून बसतेस का संध्याकाळी त्याची वाट बघत? विजया हात दे टाळी. काय रे, काय बोलायचं होतं? काही विशेष नाही. हे वाच. अच्छा, म्हणून हे दोघी जणी साड्या बिड्या दिसून तयार होतात का? हा, टाटा करायला बाहेर येतात. अर्जुनी तर मला, सतीश तुझ्या ईमेलचा पासवर्ड काय आहे असे विचारलंय. याला विनोदी येत. अर्जुच्या डोक्यावर ना काय म्हणतात ते रेटिंगचं भूत सवार झालंय. मग मग काय नाही रे, जोक झालाय. काय आहे, माझ्या मोबाईल मध्ये मी अर्जुचा नंबर माझी प्रिया या नावानं सेव्ह केला. मोबाईल असा टेबलवर ठेवला होता, घड्याळ काढून ठेवला आणि फ्रेश व्हायला गेलो. तेवढ्यात अर्जुने माझा मोबाईल चेक करायला सुरुवात केली. मी कोणाला फोन करतो, कोणाला मेसेजेस करतो, किंवा कोण मला फोन करतं, मेसेजेस करतं. माझी प्रिया वाचलं आणि मेसेज बॉक्स ओपन केला. तिथे काय आय लव्ह यू, आय मिस यू असं सगळं होतं ना. अरे यार, जाम भडकली. मी आल्यावर म्हणते, आलास सतीश, तुला हे शोभलं का? मी इतकं तुझ्यावर प्रेम करते आणि तू काय हे वागणं?
तू येतोस तेव्हा साडी नेसून छोट्या स्टूलवर वाट बघत बसलेली असते. अरे बाप रे, गंगा जमुना डोळ्यातून व्हायला लागल्या तिच्या. तू एन्जॉय केला असेल ना? एन्जॉय केलं मी, पण थोडासा वैतागलो मी. बघ काय नाही, मला म्हणाले "त्या माझी प्रियाला आता फोन करते." अरे डायल केला ना तिने नंबर, आणि काय दुसऱ्या सेकंदाला बाजूला तिचाच मोबाईल वाजत होता. तो काय सॉरीचा महापूर चालला त्याला. महापूर. पण बरं काय माहिती, मी जरा थोडं ताणून धरलाय. बरं झालंय विजयने लवकर संपवलं सगळं नाटक, रेटिंग बिटिंग. नाही नाही अमित, मला काय म्हणायचंय, काय करायचंय काय यांना हे रेटिंग वगैरे? नाही तर काय. अरे आपलं नाणं खणखणीत आहे ना, काय करायचं ही प्रश्न मंजुषा? आलं तर ए पण तू फार ताणून धरू नका. का? अरे का म्हणजे, अरे आपण की बहन आहे वो. ऐसा है क्या? हाँ यार अपन की बीबी है वो. हाँ कट. हाय ग आदित्य पण ना. कट केलं लगेच. काय ग, मी फोन केला तेव्हा का नाही उचलला? अरे बाबा, फोन उचलायला द्राविडी प्राणायाम करावा लागला मला. खूपच कष्ट पडले का माझ्या नाजूक बाहुलीला? काय मूड काय आहे एकूण? इतकी नाजूक आहे का मी? अगं म्हणून तर केला ना मी तुला फोन. हम्म. नाही म्हटलं, घरी राहून सेवा नाही करता येते तुझी, निदान फोन तरी करूया. पण तशी नोकरी सुद्धा तू माझ्याचसाठी करतोयस ना. नाही म्हणजे उद्या मला नवीन नवीन दागिने हवे असतील, मोठा बंगला, गाडी वगैरे वगैरे, वर्ल्ड टूर करायची असेल तर तुलाच पैसे खर्च करावे लागतील ना. अरे बापरे, एवढ्या सगळ्या डिमांड असतील याची कल्पना नव्हती मला लग्नाच्या आधी. अरे मग लग्नाच्या बेडीत आधी बांधायला पाहिजे ना, आधी सांगून काय उपयोग. पण आता कळल्या ना. ओके ओके ओके, नो इश्यूज. मी माझ्या सासऱ्यांकडून घेणे सगळं. मला काय, त्यांच्याच मुलीच्या सुखासाठी जर चाललंय. आदित्य, तू यादच राख हा, आई बाबांना सुखानं जगू देत आता. आणि तुला माहिती आहे ना, तू चेष्टेने जरी म्हणालास तरी सुद्धा बाबा सगळं सिरियसली घेतील. आणि मग नाही नाही नको नको म्हणताना पुरे होईल. पण दॅट मीन्स ते दोघं लवकरच एकत्र येतील अशी खात्री वाटते ना तुला? हो आदित्य, खरंच असं वाटतंय मला. बाबा बदलले तसं जाणवतंय मला. तुला माहितीये आदित्य, आल्या आल्या बाबा राणे काकांना बघायला गेले. याआधी कधीच असं घडलं नव्हतं. रिअली? आई? काय ग, आई आलीये? हो ऐक ना, मी ओके ओके ओके, मी नंतर फोन करतो तुला, आपण बोलूया नंतर. तू बोलून घे आईशी. हे ऐक, विचारलंय म्हणून सांग त्यांना. हो हो सांगते. बाय. येस बाय. आई? बस बस बस. आदित्य विचारत होता तुला. हो हो. काय ग हे? हा, कशी पडलीस? खूप दुखतंय का ग? थोडस ग. अगं पण धडपडलीसच कशी तू? आई तेवढं मात्र विचारू नकोस भाई, मोठी स्टोरी आहे त्याची. आणि खर तर माझ्या चुकीमुळे पडले मी. अगं इतकं सगळं झालंय आणि हसतेस काय तू? हो, कारण खुश आहे मी. आणि आई, तूही आनंदी असावंस असं वाटतंय मला. कशी आहेस आई? बरी आहे मी. बाबांची आठवण नाही का ग येत? आठवण येत नाही असं कसं होईल मेघना? इतकी वर्ष माझं आयुष्य फक्त ह्यांच्या भोवती फिरत होतं. खूप सुखाचे दिवस होते ग सुरुवातीचे.
पण नंतर हे पैशाच्या मागे लागले आणि सगळंच बदललं. आणि आता हे मला परत पहिल्या रूपात दिसतील असं नाही वाटत ग. घ्या सरबत घ्या. बघितलेत ना लेकीचे पराक्रम. हो ना. अहो तुमचा फोन आला ना तेव्हा खूप घाबरले होते मी. वाटलंच मला. पण इथे आले हिला पाहिलं तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आलाय. माई मी जरा फ्रेश होऊन येते. बरं द्या द्या मी ठेवते. माई काय करायचं हो? आईला सांगू का की बाबा पण आलेत म्हणून? खरं तर मलाही काही कळत नाही ग. काय करूया? अगं पण सांगितलं तर आल्या पावली परत गेल्या म्हणजे सगळं मुसळ केरात जाईल. मी काय म्हणते नानांना जाऊन सांगते. त्यांना ठरवू दे काय करायचं ते. हा बसा बसा. आता बसा जरा गप्पा मारत लेकी बरोबर म्हणजे बरं वाटेल. हा आलेच मी. हो हे कसे आहेत ग? कोण बाबा? तुझी उणीव भासतीये त्यांना पावलो पावली. कशावरून? अगं आई तुझी त्यांची भेट होत नाहीये पण मी भेटत असते ना त्यांना. फोनवर बोलत असते. माहितीये मला. आणि ह्यांच्या जेवणा खाण्याचं काय ग? करतात स्वतःच प्रयत्न करतायत. कसं तरी करतायत पण स्वतःच करतायत. काय सांगतेस? मला नाही खरं वाटत. एकदा बघायला हवं तू त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी म्हणजे मग विश्वास बसेल तुझा.